नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. शेपिंग सस्टेनेबल इन्व्हलप या विषयावर अहिल्यानगर शहरातील एसाच्या वतीनं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. पुढील पिढ्यांचा विचार करून पर्यावरणपूरक इमारतींची निर्मिती काळाची गरज. आर्किटेक्ट आमिर अख्तर शेख. एसा नॉलेज सिरीजमध्ये शेपिंग सस्टेनेबल इन्व्हलप या विषयावर मार्गदर्शन. ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर भर. युरोपियन समर रिसर्च स्कूलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्किटेक्ट आमिर अख्तर यांचा अनुभव उपस्थितांसमोर सादर. आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन अर्थातच एसा, अहिल्यानगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एसा नॉलेज सिरीज अंतर्गत शेपिंग सस्टेनेबल इन्व्हलप या विषयावर प्रसिद्ध आर्किटेक्ट आमिर अख्तर शेख यांचं व्याख्यान उत्साहामध्ये संपन्न झालं. आधुनिक बांधकाम क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकास याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी आर्किटेक्ट आमिर अख्तर शेख म्हणाले की पुढील पिढ्यांचा विचार करून पर्यावरणपूरक इमारतींची निर्मिती करणं ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन करत केलेला विकासच खऱ्या अर्थानं शाश्वत विकास ठरतो. त्यामुळं प्रत्येक आर्किटेक्टने इमारतीच्या प्लॅनिंग फेजपासूनच पर्यावरणीय घटकांचा गांभीर्यानं विचार करून डिझाईन तयार केलं पाहिजे. ते पुढं म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य आणि परिणामकारक वापर केल्यास पर्यावरणपूरक बांधकामं उभारणं हे सहज शक्य आहे. जगभरामध्ये शाश्वत वास्तुकलेसंदर्भात विविध प्रयोग सुरू असून त्यातील उपयुक्त संकल्पना स्थानिक स्तरावर प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. बांधकामासाठी पुनर्वापर करता येणारे, दीर्घकाळ टिकणारे आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवणारे साहित्य वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. आर्किटेक्ट आमिर अख्तर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AIचा प्रभावी वापर, ऊर्जेचा आवश्यक तेवढाच वापर तसंच कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ग्रीन बिल्डिंगची संकल्पना यशस्वी करण्यासाठी सुरुवातीच्या नियोजन टप्प्यापासूनच पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. मागील महिन्यामध्ये युरोपियन समर रिसर्च स्कूलच्या परिषदेसाठी त्यांची निवड झाली होती. या परिषदेमध्ये त्यांनी सस्टेनेबल आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तसंच त्यांनी प्रतिष्ठेच्या आईस बॉक्स चॅलेंज अवॉर्ड स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवल्या.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अभिजित देवी, उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, सचिव भूषण पांडव, संचालक सुनील आवटी, संतोष खांडेकर, जितेश सचदेव, संकेत पादीर, सुनील जाधव, संजय चांडवले, पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे, आदेश गुंगे, एसाचे ज्येष्ठ सभासद प्रकाश जैन, विवेक आपटे, सुरेंद्र धर्माधिकारी, विकार काझी, दत्तात्रय शेळके, रवींद्र खर्डे, बाबूजी ससाणे, नंदकुमार बेरड, कैलास ढोरे तसंच आर्किटेक्ट, अभियंते आणि सभासद हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव मांडगे यांनी केलं तर अनमोल जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानातनं शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक वास्तुकलेचा समतोल साधण्याचा प्रभावी संदेश उपस्थितांना मिळाला. अहमदनगर आहे ना अहिल्यानगर येथील जो 1985 साली आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशनची स्थापना माननीय स्वर्गीय अशोकजी काळे यांनी स्थापन केली होती. आणि आपण या वर्षी आर्किटेक्ट इंजिनियर सर्व असोसिएशनच्या सर्व सभासदांना आणि सप्लायन्सना मिळून आपण एसा भवनची निर्मिती करत आहोत. आज एसा भवन पूर्णत्वाकडे पूर्ण होत आहे. सध्या एसा भवनमध्ये दररोजे डोअरचं काम, पीओपीचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त 10% सध्या काम शिल्लक आहे आणि लवकरच आपण या वर्षी एसा भवनचं उद्घाटन करणार आहोत. तसेच ओपन स्पेसमध्ये माननीय संग्रामभाई जगताप यांच्या निधीमधून आपण जवळजवळ स्टेज, रूम, टॉयलेट ब्लॉक, लॉन, कंपाऊंड वॉल आणि गार्डनिंग पूर्ण करत आहोत. सदर पण काम यावर्षीच पूर्ण होणार आहे. ते दोन्हीचंही उद्घाटन एकत्रित आपण या वर्षी पूर्ण करणार आहोत. यासाठी आपल्या सभासदांनी जवळजवळ 250 ते 300 सभासदांनी भरपूर मदत केलेली आहे. परंतु आपले जवळजवळ 550 सभासद आहे. अजून पण 250 सभासदांनी आपला निधी जमा केलेला नाहीये. तरी मी सर्व आपल्या सभासदांना विनंती करतो की त्यांनी राहिलेला निधी लवकरात लवकर जमा केलं तर आपलं भव्य दिव्य एसा भवनचं उद्घाटन आपण करू आणि लवकरच करू. त्यामुळे सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला निधी जमा करावा आणि सहकार्य करावी ही आग्रहाची विनंती आहे. नमस्कार, मी आर्किटेक्ट नंदकिशोर गोडके. मी इथं अहिल्यानगर येथील आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिस असोसिएशन या अतिशय मानाच्या संस्थेच्या वतीने उभा आहे. या संस्थेसाठी आपण एक इथं ऑफिस बिल्डिंग तयार करत आहोत. आपल्या संस्थेचे माननीय ज्येष्ठ सभासद इक्बाल साहेब यांच्या पुढाकाराने ही वास्तू तयार होण्यासाठी सुरुवात झाली. त्याला आपल्या स्वर्गीय अशोक काळे आर्किटेक्ट साहेब तर यांची सुद्धा खूप मोलाची मदत होती, त्यांचा पुढाकार होता. याला अनेक दिग्गज लोकांचं पाठबळ पण लाभलेलं आहे. स्वर्गीय जवाहरजी मुत्था यांनी सुद्धा या बिल्डिंगच्या इमारतीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. तर या बिल्डिंगमध्ये आपण आपल्या असोसिएशनसाठी एक कॉन्फरन्स हॉल, एक
आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स लोकांसाठी एक मीटिंग हॉल तिथं आपण तयार करतो आहोत. तर याशिवाय तिथं एक लायब्ररी हॉल पण आहे. आर्किटेक्ट आणि इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्यासाठी केबिन पण त्याच्यामध्ये आपण प्रपोज करत आहोत. याशिवाय तिथं एक लिफ्टची प्रोव्हिजन आहे, जेणेकरून दोन्ही फ्लोअर आपण सगळ्यांसाठी इझिली ॲक्सेसिबल ठेवू शकतो. कोणी इथं गेस्ट आले तर त्यांच्यासाठी एक रेस्ट रूम सुद्धा आपण इथे या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे. या बिल्डिंगच्या वैशिष्ट्य म्हणजे याचं एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग आहे ही. अतिशय देखणी इमारत तयार होण्याच्या दृष्टीने तिची अजून वाटचाल सुरू आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शक्य असेल तर या ठिकाणी व्हिजिट करावी आणि काम जसं चाललेलं आहे सगळ्यांच्या त्याच्यामध्ये हातभार पण लावावा आणि जेणेकरून आपली ही अतिशय सुंदर वास्तू या शहराच्या मध्ये वैभवात भर घालणारे आहे. तर त्याचा आपल्याला सगळ्यांना लाभ पण घेता येईल, सगळ्यांसाठी एक आदर्श उदाहरण पण ठेवता येईल. या ठिकाणी एक ओपन स्पेसचं पण डेव्हलपमेंट होत आहे. तर तिथं सुद्धा आपल्याला आपल्या संस्थेच्या लोकांसाठी सभासदांसाठी आपले कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतील. जिथं आपलं स्टेज आहे, एक लॉन आहे, आपण त्या ठिकाणी प्रपोज करत आहोत. तर मी सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की आपल्या सगळ्यांचा इथं हातभार असू द्यावा. जय हिंद, धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप तांदळे, आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हेअर्स असोसिएशन अहिल्यानगर या संस्थेवर सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून एसा भवनचा खजिनदार म्हणून मी काम पाहत आहे. एसा भवन ही इक्बाल सर यांची संकल्पनेतनं पुढे आलेली वास्तू आहे. मागील जवळपास 8 ते 10 वर्षापासून प्लॉट खरेदी करण्यापासून फायनल काम कंप्लीट करेपर्यंतची ती प्रोसेस चालू आहे. अजूनही काम शेवटच्या टप्प्यात आलेले असून हे काम करण्यासाठी स्वर्गीय स्वप्नील साठे हे आर्किटेक्ट म्हणून या ठिकाणी काम पाहत होते. त्याचबरोबर विवेकजी आपटे सर यांनी RCC डिझाईन संस्थेला एक मदत या पद्धतीने त्यावेळी करून दिलेली आहे. 50 सभासदांनी मिळून ही जी जागा आहे एसा भवन या जागेची खरेदी केली होती आणि त्यातला ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस हा जो आहे तो संस्थेला दिलेला होता. ओपन स्पेसमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मदतीने सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. 57 लाख रुपयांच्या आसपास जवळपास आमदार निधीनं त्यांनी पैसे दिले. तर त्या रकमेमधनं आपण तिथे एक छोटासा लॉन आणि स्टेज गार्डन या पद्धतीने डेव्हलप करत असून संस्थेचे सभासद आणि नगरकरांनाही त्याचा अतिशय चांगला असा उपयोग होईल. एसा भवनच्या बाबतीत म्हणाल तर एसा भवन ही वास्तू नगरकरांना प्रेक्षणीय किंवा उल्लेखनीय अशी आदर्श वास्तू तयार होणार आहे. सभासदांना जे इथून पुढे आपल्या संस्थेचे उपक्रम असतात, वर्षभरात साधारण 30-40-50 कार्यक्रम आपल्या संस्थेचे होतात. बाहेर कार्यक्रम घेण्यापेक्षा स्वतःची हक्काची वास्तू असावी अशी महाराष्ट्रातली पहिली वास्तू आपण या ठिकाणी निर्माण करत आहोत आणि याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीचे झालेले आहे. पर्यावरणपूरक असे बरेचसे साहित्य आपण या ठिकाणी कामावर वापरलेले आहेत. सभासदांनी या इमारतीच्या उभारणीमध्ये चांगला असा हातभार लावलेला असून बऱ्याचशा सभासदांनी यासाठी देणगी दिलेली असून काही सभासदांची देणगी देणं अजून बाकी आहे. हे जे भवन आहे याचं काम आता अंतिम टप्प्यात असून 10% ते 5% काम फक्त बाकी असून जे सभासद बाकी आहेत किंवा ज्यांनी पैसे दिलेले नाहीत त्यांचे जरी बांधकाम निधी जमा झाला तरी काम आपलं लवकरात लवकर पूर्ण होऊन आपण या वास्तूमध्ये लवकरात लवकर स्थलांतरित होऊन आपल्या संस्थेचे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त उपक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. संस्थेत हे जे आहे आर्किटेक्ट नंदकिशोर घोडके यांनी या वास्तूचा जो यूज आहे त्याविषयी सांगितलेला आहेच. आपला जो हॉल आहे जवळपास 250 ते 300 लोकांची कॅपॅसिटी असलेला मोठा ऑडिटोरियम हॉल जो आहे तो आपल्या इथे आहे. प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि समोरचं जे लॉन आहे तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन सभासदांना सुद्धा ते किंवा त्यांचे रिलेटिव्ह असतील त्यांना आपल्याला कमीत कमी दरामध्ये तो आपल्याला हॉल जो आहे तो उपलब्ध करून देता येईल. मी या निमित्ताने आपल्या संस्थेचे जे सर्व सभासद आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की ज्यांनी एसा भवन निधी अजूनही दिलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर तो जमा करावा, जेणेकरून ही जी आपली वास्तू आहे ती लवकरात लवकर वापरण्यास योग्य अशी होईल. तर मागील 3 ते 4 वर्षापासून आपण दरवेळी आवाहन करतोय, अहवालामध्ये सुद्धा आपल्या एसा भवनची वास्तू टाकतोय. दरवेळी ती अपूर्ण असलेल्या स्वरूपामध्ये दिसून येते. यावर्षी ती लवकरात लवकर पूर्ण होऊन तिचा वापर चालू व्हावा हीच माझी इच्छा आहे आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने ती नक्कीच पूर्ण होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. नमस्ते, धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.